सामाजिक संघटना नागरिकांचा विरोध असतानाही जुना बुधगाव रस्त्यावरील पंचशील नगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे। वाहतूक वळवण्यासाठी लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले। निम्म्या रस्त्यावरून आता वाहतुकीची कसरत नागरिकांना करावी लागणार आहे। केंद्र शासनाच्या सेतू भारतम या योजनेअंतर्गत जुना बुधगाव रोडवरील पंचशील नगर येथील रेल्वे फाटक क्रॉसिंग नंबर 129 वर नवा उड्डाणपूल होतोय। हा रस्ता चिंतामणी नगर उड्डाणपुलाला पर्यायी रस्ता म्हणून वापरला जात होता, त्यावरही आता कोंडी होणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी या पुलाच्या कामास परवानगी दिली। सामाजिक न्याय भवन पासून रेल्वे गेट तसेच पंचशील नगरपर्यंत रस्त्याच्या अर्धा भागात काम आणि अर्धा रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे। दुचाकी आणि 3 चाकींसाठीच हा रस्ता खुला राहणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर सांगलीतील सामाजिक संघटना, रिक्षा संघटना तसेच नागरिकांनी या कामास विरोध दर्शवलाय। चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपूल उभारल्याशिवाय नवा रेल्वे पूल उभारला जाऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। हे काम बंद पाडण्याचा इशाराही देण्यात आला होता, तरीही शनिवारी सकाळपासून पुलाच्या उभारणीची तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। रस्त्याचा 60% भाग पुलाच्या कामासाठी ताब्यात घेण्यात आलाय। उर्वरित रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे। बॅरिकेड्स उभारणी पूर्ण झाली आहे।